तर प्रशांत कोरटकरला अटक करूनच कोल्हापुरात या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झालाय। कोल्हापुरात मवियाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेतले। तर या सर्व कार्यकर्त्यांनी प्रशांत कोरटकरला अटक करूनच कोल्हापुरात या असं मुख्यमंत्र्यांना आवाहन केलंय। मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे सुद्धा या सर्व कार्यकर्त्यांनी दाखवले आणि या सर्व मवियाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करूनच कोल्हापुरात या अशी मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। यामुळे सकाळपासूनच इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू आहे। मुख्यमंत्री कोल्हापुरात येण्याआधी कोल्हापुरातील दिग्विजय चौकात जमलेल्या आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्या सोबत जोडलेत। अमरसिंह, नेमका काय प्रकार आहे? गेल्या 8 दिवसापासून काढलेला प्रशांत कोरटकर या विषयावरती आज पडदा पडला असं वाटत होतं। मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी आणि मगच कोल्हापुरात यावं, म्हणजे त्या प्रशांत कोरटकरला अटक करावी आणि शिवरायांचा अपमान केलेला आहे त्याला अटक करावी आणि मगच कोल्हापुरामध्ये यावं असं गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं। त्याचबरोबर महाविकास आघाडीने एक बैठक घेऊन व्यापक स्वरूप करणार असं सांगितलं होतं। परंतु आता गेल्या काही सकाळपासून काल संध्याकाळपासून सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे। कोल्हापुरातील प्रमुख महाविकास आघाडी स्थानबद्ध करण्यात आले। परंतु आता जे कार्यकर्ते होते जे 3 वाजता म्हणजे इथं ज्या ठिकाणी दिग्विजय पेट्रोल पंपाजवळ एका दवाखान्याचं उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तिथे काळे झेंडे घेऊन आले होते आणि जमले होते। परंतु त्यांनी काय करण्याच्या आधी त्यांना कोणताही अवधी दिला नाही, त्यांना लगेच स्थानबद्ध केलेलं आहे आणि त्यांना पोलिस आता घेऊन चालले आहेत। धन्यवाद अमरसिंह दिलेल्या या माहितीबद्दल।